लाईन म्हणणार आहे ती तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. तर माझ्या राजांचं नाव ऐकून इंग्रज कापत होते दरारा. माझ्या राजांचं नाव ऐकून इंग्रज कापत होते दरारा. असा होता माझ्या राजा उमानायकांचा दरारा. धन्यवाद. प्रिय अशी ही शाळा माझी, तिच्यावर काय लिहावे, महती तिची गाता गाता शब्दांनीही कमी पडावे. मन असं आयुष्य माझे सुस्वागतम सुस्वागतम. पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. आज 7 सप्टेंबर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जयंती दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होतो. उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी जातीत 1791 साली झाला. उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध 1820 ते 1832 असा सतत 12 वर्षे लढा दिला. उमाजी नाईकांचा लढा समाजाच्या मागण्यांसाठी नव्हता, वतनासाठी नव्हता, तो होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी. अशा या उमाजी नाईक यांची जयंती आपल्या प्रशालेत साजरी होत आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या प्रशालेला लाभले आहेत माननीय श्री S.S. मलमे सर. ते आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री A.S. सावंत सर यांचेही स्वागत. तसेच प्रशालेचे प्राथमिक विभागाचे सुपरवायझर S.D. तडसकर व श्रीमती U.V. पाटील मॅडम यांचेही या ठिकाणी स्वागत. यानंतर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करावे अशी मी त्यांना विनंती करते. प्रतिमेचे पूजन होत आहे. करण्याची विनंती माननीय श्री S. सावंत सरांना करते. आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती महाराष्ट्रभर आणि देशभर साजरी केली जाते. आपणही आपल्या प्रशालेमध्ये विविध उपक्रमानं जयंती साजरी करतोय. आणि आद्य क्रांतिकारक म्हटलं जातं. पहिला क्रांतिकारक आहे जो इंग्रजांना शहीद झाला. हा पहिला क्रांतिकारक. इंग्रजांना चले जाओ म्हणणारा हा लढवय्या जो आपल्या भारतामध्ये निर्माण झाला. अशा या लढवय्याची जयंती आपण या प्रशालेमध्ये करतोय. त्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याच प्रशालेचे मलमे सर या ठिकाणी तुम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती सांगण्यासाठी आलेले आहेत. मी मलमे सरांचं त्याचबरोबर सर्व अधिकारी वर्गांचं आणि सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय A.S. सावंत सरांनी शराबी मी त्यांना विनंती करते. विनंती करते की S. माळी सरांनी त्यांची ओळख करून द्यावी. समोर उपस्थित असलेले आपण सर्वजण आवाज येतो तिकडे नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना
प्रश्न पडलेला असतो आज नेमका हा फोटो कोणाचा आहे. तर 7 सप्टेंबर 1791 रोजी ज्या लक्ष्मीच्या पोटी एका नररत्नानं जन्म घेतला आणि माझ्या देशावर कुणालाही राज्य करू देणार नाही असा ज्यांनी पहिल्यांदा निर्धार केला आणि इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा ज्यांनी उभा केला, ज्यांच्या विरोधात ज्यांना पकडण्यासाठी इंग्रजांना 5 वेळेला फरमान काढावं लागलं आणि 200 बिघा म्हणजे जवळजवळ 100 एकर जमीन आणि जवळजवळ 10,000 रुपयाचं त्या काळचं बक्षीस ज्यांच्यासाठी लावलं गेलं होतं, नाईक यांच्या 232व्या जयंतीनिमित्त आपल्याच प्रशालेत कार्यरत असणारे ज्यांना तुम्ही मलमेसर या नावानं ओळखता आणि जी काही ओळख बऱ्याच जणांना तर माहिती झालेली आहे पण त्याहीपेक्षा अजून काही माहिती आपल्याला नसते असे श्रीयुत एच.एस. मलमेसर म्हणजेच हिम्मतराव शिवाप्पा मलमेसर हे 1 जून 1976 रोजी एका सामान्य गरीब कुटुंबात जन्माला आले. आई वडिलांनी अतिशय काबाड कष्ट करून शिक्षणाचे धडे त्यांना दिले आणि कष्टातून त्यांना त्यांनी उभा केलं आणि पलू शिक्षण प्रसारक मंडळानं 22 जून 1999 रोजी सरांना या ठिकाणी सेवेची संधी दिली. आणि एक विशेष बाब म्हणजे मी स्वतः मलमेसर आणि विभूते मॅडम आम्ही एकाच दिवशी नियुक्त झालेले शिक्षक आहोत. एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. तर सरांचा परिचय सांगत असताना तुम्हाला सर मलमेसर म्हणून असं समोर दिसतात पण सरांचं काम खूप मोठं आहे. बघा सर या ठिकाणी आपल्याकडे इंग्लिश विषयाचा अध्यापन करत असतात. सरांनी बऱ्याच वेळेला जिल्हा स्तरावरती आरपी म्हणून म्हणजे रिसोर्स पर्सन म्हणून शिक्षकांना जे मार्गदर्शन दिलं जातं त्यांना रिसोर्स पर्सन म्हणून बऱ्याच वेळेला सरांनी कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक कामाबरोबरच सर नेहमी सामाजिक कार्यामध्येही अग्रेसर असतात आणि या कामाचा आढावा घेऊन सरांना पोलीस पंचायत समितीमार्फत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. त्याचबरोबर आपल्या पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचा गेल्या वर्षी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. त्याच्यानंतर गुरुकृपा ज्येष्ठ नागरिक संघटना रामानंद नगर यांच्या मार्फत 5 सप्टेंबर रोजी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. तसेच सरांनी जे पोलीसमध्ये आता आहे चोपडे सर ते त्यांचा चिरंजीव चालवतो त्यांच्या मार्फतही आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना 5 सप्टेंबर रोजी सन्मानित करण्यात आले. असे अनेक पुरस्कार सरांनी मिळवले. या शैक्षणिक कामाची दखल या संस्थांनी घेतलेली आहे. तसेच अनेक सामाजिक संघटनांनीही सरांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. आता या शैक्षणिक कामाबरोबर सर आणखी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य ही एक ब्रिगेड स्थापन करण्यात आली. त्या ब्रिगेडचे सर सचिव म्हणून कार्यरत आहेत पूर्ण महाराष्ट्र राज्याचे. त्याचबरोबर सरांनी शिवाई प्रबोधन वाचनालय याचीही स्थापना केलेली आहे ज्या वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं दिली जातात. त्याचबरोबर जे विद्यार्थी एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षा देत असतात स्पर्धा परीक्षा देत असतात त्यांनाही मोफत पुस्तकं उपलब्ध करून देण्याचं त्याचबरोबर त्यांना अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून देण्याचंही काम या सराच्या माध्यमातून शिवाई प्रबोधनाच्या वाचनालयाच्या माध्यमातून करण्याचं काम खूप मोठं काम हे सराच्या मार्फत केलं जात आहे. त्याचबरोबर तुम्हाला आता परवा एका चित्रपटाला रेखा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे तुम्ही ऐकलं असेल. आता तो रेखा जो चित्रपट निर्माण झाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तुमच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसेल तर त्या चित्रपटासाठी जी काही टीम काम करत होती त्या टीमनं या चित्रपटासाठी काम करण्याची जी सुरुवात आहे ती शिवाई प्रबोधन वाचनालयामधूनच केलेली आहे आणि खूप अतिशय अभिमानाची बाब आपल्या सराच्यासाठी आहे ती आपल्यासाठी सुद्धा आहे. राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही साधी गोष्ट नाही आहे लक्षात ठेवा. आणि या वाचनालयाला आजपर्यंत अनेक मोठमोठ्या समाजसेवक असतील
खूप मोठ्या व्यक्ती ज्यांचं नाव आज आदराने समाजामध्ये घेतली जातात अशा अनेक लोकांनी या वाचनालयास भेट दिलेली आहे. त्याचबरोबर मागील वर्षी 26 जानेवारीला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचा झाले होते. बऱ्याच जणांना सर्टिफिकेटही मिळालेलं आहे, बक्षीसही मिळालेलं आहे. एका दिवशी स्पर्धा घेऊन मला वाटतं जवळजवळ 400 ते 450 विद्यार्थी त्या परीक्षेला स्पर्धेत सहभागी होते. सर्वांची स्पर्धा अतिशय मला वाटतं जे विद्यार्थी सहभागी झाले होते त्यांना माहिती आहे खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली होती. एका दिवशी निकालही जाहीर करून त्यांना बक्षिसं वाटण्यात आली होती. खूप मोठं काम, खूप मोठी टीम काम करत होती. असं सर्वांना संघटित करण्याचं काम तुमच्या समोर जे बसलेले सर आहेत ते करत असतात. त्याचबरोबर तुम्ही युट्यूबला, फेसबुकला आता तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला माहिती असेल युट्यूबचं सरांचं शिवाई प्रबोधन म्हणून युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळत असेल. सर पर्यावरण प्रेमीही आहेत. आपल्याकडे जी राष्ट्रीय हरित सेना होती त्या माध्यमातून सरांनी आपल्या या परिसरामध्ये तुमच्या मार्फत, विद्यार्थ्यांच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी हरित सेना, त्याच्याबरोबर LCC कॅडेट वगैरे त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून भरपूर वृक्ष लागवड आपल्या परिसरात करण्यात आलेली आहे. तर सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य सांभाळा हा संदेश देत सर दररोज सरासरी 40 किलोमीटर सायकल चालवतात. बघा, दररोज सरासरी 40. आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी किमान कमीत कमी 100, जास्तीत जास्त परवाचा सरांचा रेकॉर्ड आहे 208 किलोमीटर जवळजवळ सायकल एका दिवसात चालवलेली आहे. लक्षात ठेवा. तर एवढा वेळ देणं, आपण म्हणतो वेळ नाही. बघा जरा, वेळ काढावी लागते, त्याला वेळ राखून ठेवावी लागते. तर असे मलमे सर, हिम्मतराव मलमे सर आपल्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. यांचा जो अजून भरपूर परिचय आहे, अल्पसा परिचय मी तुमच्या समोर दिलेला आहे. तर सरांचं पोलीस शिक्षण प्रसारक मंडळ आणि लक्ष्मणराव बेलोस्कर विद्या मंदिर पोलीस यांच्या मार्फत मी स्वागत करतो आणि अल्पसा परिचय थांबवतो. धन्यवाद सर. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व्यक्त होईल. विद्यार्थी मित्र हो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आपल्याच प्रशालेमध्ये आपल्याच गुरुवर्यांच्या समोर काही विषयावरती बोलणं हे फार मोठं दिव्य आहे. याची जाणीव काल प्रत्यक्ष तुम्हाला सुद्धा आली आणि थोडीफार अवस्था आज माझी पण तशीच झाली. खरं तर आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य आदरणीय सावंत सर, SG दडस सर आणि त्याचबरोबर CV पाटील मॅडम आणि आपल्या समोर असणारा सर्व अध्यापक बंधू भगिनींचा हा समूह, खरं तर या सर्वांच्या समोर मी काय बोला हा याच्या अगोदर थोडासा प्रश्न नव्हता, सध्या निर्माण झाला. तरी सुद्धा मी काही प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम या सर्व मान्यवरांना विनम्र वंदन आणि आज ज्यांची जयंती आहे ते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या कार्यास आणि त्यांच्या प्रतिमेस क्रांतिकारी अभिवादन करतो आणि मी माझं थोडंसं मला जमेल त्या पद्धतीनं मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. उमाजी उमाजी आठवण तुझी, उमाजी उमाजी आठवण तुझी, हृदयात ताजे सकलांच्या, तुझे मनोबळ जसे की वादळ, झाली तारांबळ इंग्रजांची. तुझे मनोबळ जसे की वादळ, झाली तारांबळ इंग्रजांची. पराभवात ही स्वातंत्र्याची ग्वाही, पराभवात ही स्वातंत्र्याची ग्वाही. दिशा आम्हा दाही सांगतात, दिशा आम्हा दाही सांगतात. तुझे समर्पण नव्हे साधारण, तुझे समर्पण नव्हे साधारण. त्याचे विस्मरण होणे नाही, त्याचे विस्मरण होणे नाही. असो कोणी अज्ञ अथवा सर्वज्ञ, असो कोणी अज्ञ अथवा सर्वज्ञ, सगळे कृतज्ञ राहतील, सगळे कृतज्ञ राहतील. अशा सुंदर ओळीमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या चरित्राचं, त्यांच्या कार्याचं वर्णन
प्राईड ऑफ स्वराज अर्थातच उमाजीराजे नाईक या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती डॉक्टर साळुंखे या शिक्षण तज्ञांनी केलेला आहे. याच्यावरूनच त्यांची महती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्षात येते. आज 7 सप्टेंबर 1791 मध्ये ज्यांचा जन्म झाला आणि केवळ 41 वर्षाचं आयुष्य ज्यांना लाभलं अशा आद्य क्रांतीवीराचा आज 232वा जयंती दिन आहे. आज त्यांची 232वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो लोकांनी आपले प्राणार्पण केले. लाखो लोकांनी कारावास भोगला आणि तेव्हा जाऊन कुठं आपल्याला हे देशाला आपल्या स्वातंत्र्य मिळालं. आणि या स्वातंत्र्याची जी सशस्त्र क्रांती करण्याची जी ठिणगी सुरुवातीला ज्यांनी जर कोणी पेटवली असेल तर ते आपल्या समोर ज्यांची प्रतिमा आहे ते आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक. अशा या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा आदर्श अर्थातच कोण होते तर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय हे या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे आदर्श होते. त्यांच्या आदर्शाचाच पुढं त्यांनी जो पाडा आहे तो पुढे चालू ठेवला होता. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या प्रशासनाचा बोध घेत उमाजीराजे यांनी आपलं एक स्वतंत्र प्रशासन पुरंदरच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये स्थापन केलेलं होतं. अशा या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा जो जन्म आहे तो आपल्याला माहिती आहे. जेव्हा पेशवाई संपली आणि इंग्रजांचं राज्य आपल्या देशामध्ये सुरू झालं 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून इंग्रज व्यापाराच्या निमित्तानं भारतामध्ये आले आणि व्यापार करता करता त्यांनी आपल्यावरती या ठिकाणी संपूर्ण देशावरती त्यांनी सत्ता प्रस्थापित केली. पेशवाई संपल्यानंतर आपल्या शिवरायांच्या गादीचे 2 शकलं पडली. त्यामध्ये एक गादी गेली कोल्हापूरला आणि दुसरी गेली सातारला. आणि या सातारा जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदरच्या पायथ्याशी भिवडी गावामध्ये या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा जन्म झाला. खरं तर अर्थात त्यावेळची जी परिस्थिती होती ती पाहिली तर इंग्रजांच्या विरुद्ध ब्र शब्द काढणं हे अन्याय समजून कधीही त्यांना डांबलं जायचं. अशा या काळामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा निंबाई आणि दादोजी खोपणे यांच्या पोटी जन्म झाला. सुरुवातीची परिस्थिती फार विचित्र होती. अगदी लहानपणीच म्हणजे 11 वर्षाचे उमाजी असताना त्यांच्या वडिलांचं छत्र नाहीसं झालं. त्यांचे वडील स्वर्गवासी झाले आणि त्यामुळं त्यांच्या या बालपणामध्ये त्यांना असंख्य त्या ठिकाणी कष्ट करावे लागले. पुढं 20-22 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्या दरम्यान त्यांना जी काही पत्नी मिळाली, त्यांना जी काही पत्नी त्यांना लाभली ती गंगा ही लक्ष्मीसारखी नेहमी सदैव त्यांच्या पाठीशी राहिली. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा 1818ला पेशवाईचा अंत झाला आणि पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला इंग्रज सरकार आले आणि त्या इंग्रजांनी जेव्हा या 18 पगड जातीच्या लोकांना दिलेले जे काही मान सन्मान होते, त्यांना दिलेल्या पदव्या होत्या, त्यांना दिलेली वचनं होती, हक्क होते, ते सगळे काढून घेतले. आणि त्यामुळे या 18 पगड जातीतल्या लोकांना आपल्या गावाहून परागंदा होण्याची वेळ आली. परागंदा होणे म्हणजे काय तर आपलं गाव सोडून जाण्याची वेळ त्यांच्यावरती आली. आणि अर्थातच यामध्ये उमाजी नाईकांचं कुटुंब देखील होतं. त्यानंतर काही कालावधी गेला, पुन्हा सर्व 18 पगड जातीतील लोक अन्याय सहन करण्याच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत होते आणि त्यांना एकत्र करून त्याची एक मूठ बांधण्याचं काम जर कोणी केलं होतं तर ते उमाजी नाईक अर्थात आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांनी केलं. या सर्व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी 18 पगड जातीतील सर्व तरुणांना, सर्व लोकांना गोळा करून त्यांनी पुरंदरच्या पायथ्याशी आपलं एक स्वतंत्र राज्य स्थापन केलं की ज्या राज्याच्या माध्यमातून त्यांनी पुरंदर ही राजधानी स्थापन केली. आणि या राजधानीच्या पुरंदरवरून त्यांनी काही काळ स्वराज्याचं त्या ठिकाणी प्रशासन चालवलं. आणि जे इंग्रज या ठिकाणी आपल्या देशावरती राज्य करण्यासाठी आलेले होते त्यांना आपल्या देशावरती राज्य करू देणार नाही हा ठाम निर्धार अर्थातच उमाजी नाईकांनी केला. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी एक स्वतंत्र जाहीरनामा देखील त्या ठिकाणी काढलेला दिसून येतो.
म्हणजे इंग्रजांना या देशातून हाकलून लावण्यासाठी ते स्वातंत्र्य युद्ध होतं. ते स्वातंत्र्याचा लढा जो होता तो केवळ एका कोणत्या व्यक्तीविरोधात किंवा एका राज्याविरोधात नव्हता, तर तो संपूर्ण देशासाठीचा लढा होता. संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचा लढा होता. साताऱ्यापासून ते अगदी तळ कोकणापर्यंत त्यांनी आपलं स्वराज्य निर्माण केलेलं होतं. जे रयतेच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना त्याच्यात मांडलेली होती. राजे लोकांना, इनामदारांना, त्याचबरोबर जागीरदारांना त्यांनी काही फरमान त्या ठिकाणी काढलेले होते. त्याला पुढे जाहीरनामा म्हणून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तो पोहोचवलेला होता. त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, तर सर्व राजे, जागीरदार, सरदार, जे इतर सर्व लोक आहेत, जे इंग्रज युरोपियन जे आहेत त्यांना जे भेटतील त्यांचा ते नाश करतील, त्यांची हत्या करतील. त्याचबरोबर त्या हत्याकांडात भाग घेणाऱ्या लोकांस माझं सरकार जहागिरी, इनाम, त्याचबरोबर बक्षीस देतील. त्याचबरोबर भारतातील जे सर्व रहिवासी आहेत त्या सर्वांना एकदम त्या ठिकाणी एकत्र करून सर्व देशामध्ये गोंधळ, अराजक माजेल अशी दंगल घडवून आणावी. ब्रिटिश पायदळ घोडदळातील भारतीय सैनिकांनी सर्व युरोपियनच्या अधिकाऱ्यावरील जी निष्ठा आहे ती टाकून देऊन इंग्रजांची धरपकड करावी. सर्व युरोपियन लोकांची मालमत्ता लुटावी आणि सर्व जे खजिने आहेत ते लुटावेत आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याचा उपयोग करावा, असा जाहीरनामाच अर्थात उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी काढलेला होता. अर्थात एखाद्या राज्याचा जाहीरनामा काढणं ही तितकीशी सोपी बाब नसते. हे असताना देखील त्यांनी हा जाहीरनामा काढलेला होता. आणि हे करत असताना जेव्हा आपल्याला माहित आहे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं होतं. स्वराज्यामध्ये शिवरायांचा जो काही कार्याचा उंच असा जो वारसा होता तो पाहून त्यांच्या ज्या लढाया वगैरे होत्या त्या थांबत नाहीत. शिवराय शरण येत नाहीत म्हणून बडी बेगम साहेबा यांनी अफजल खानाला पाचारण केलेलं होतं, तुम्हाला सर्वांना आठवतं. आणि जसे अफजल खानाला शिवरायांच्या विरोधात पाचारण केलं होतं तसंच अगदी उमाजी राजे सुद्धा लढाया करून किंवा त्यांना रोखता येत नाही म्हटल्यानंतर ब्रिटिश सरकारनं देखील एका खास अशा व्यक्तीला उमाजी राजांना पकडण्यासाठी पाचारण केलं होतं. ते होते मद्रास म्हणजे त्यावेळेला प्रांत असायचे, त्या प्रांताचा मेजर कॅप्टन मॉन्किटोश. त्याला या ठिकाणी पाचारण केलं होतं. तो देखील आला. त्यानं जसं माळी सरांनी आता सांगितलं तसं 5 वेळा त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी इनाम घोषित केलं आणि पकडून देणाऱ्यांना मोठं त्या ठिकाणी इनाम दिलं जाईल. अगदी 100 रुपयापासून ते 12,000 रुपयापर्यंत बक्षीस ठेवलं होतं. त्यावेळेचे 12,000 रुपये म्हणजे बाळांनो आज जवळजवळ 20 लाख रुपयाचं बक्षीस त्या काळी त्यांना पकडून देणाऱ्यांसाठी ठेवलं होतं. आणि सुरुवातीला मात्र त्यांच्या विरोधाची कोणतीही निष्ठा त्या ठिकाणी जी होती ती निष्फळ ठरली आणि त्याच्यावरती कोणीही त्यांच्या विरोधात किंवा त्यांना पकडून देण्यास पुढे आले नाहीत. आणि हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला इंग्रज हतबल झाले आणि त्यांनी पुन्हा त्याची जी रक्कम आहे ती वाढवली. त्या रकमेबरोबरच 400 बिघा जमीन देखील त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी जाहीर केलं. आणि मग आपल्याला माहितीये अगदी अनादी कालापासून आपल्या समाजाला एक शाप लाभलेला आहे की म्हणजे फंदफितुरी म्हणजे चहाडी करणं किंवा एखाद्याला पकडून देणं अशा पद्धतीचे काही फंदफितुरीचा शाप लागलेला आहे. तोच या ठिकाणी कारणीभूत ठरला. उमाजीराजे ज्या वेळेला त्या पुरंदरच्या डोंगर दऱ्यामध्ये आपल्या सहकार्यांशी घेऊन राज्याचं कारभार पाहत होते त्यावेळेला अशाच त्यांच्या जवळच्या सहकार्याने फंदफितुरींनी या उमाजी राजांना पकडून दिलं. तो दिवस होता 15 डिसेंबर आणि या 15 डिसेंबरला अर्थातच उमाजी राजांना पकडलं आणि इंग्रजांच्या स्वाधीन केलं. आणि ते जेव्हा त्यांना पकडलं गेलं त्यानंतर त्यांच्यावरती बराच काळ पुणे कारागृहामध्ये खटला चालवला गेला आणि त्या खटल्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांनी आडेवडे न देता ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या त्या प्रामाणिकपणे त्यांनी मान्य केल्या. त्यामुळे त्यांना अर्थातच इंग्रज सरकारने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. आणि अर्थातच या शूरवीराला खरं तर मला वाटतं 3 फेब्रुवारी 1832 रोजी पुण्यातील खडकमाळ या ठिकाणी मामलेदार कचेरी आहे त्या मामलेदार कचेरीच्या त्या ठिकाणी भर चौकामध्ये फाशी चढवण्यात आलं.
आणि जेव्हा फाशी चढवलं त्यावेळेला या सर्व ब्रिटिशांच्या विरोधात ज्या काही या कारवाया केल्या जायच्या त्या परत कोणी करू नयेत म्हणून अंगावरती शहारे उमटतील अशी घटना त्यावेळेला घडली. ते जे प्रेत होतं त्या प्रेताला तिथं असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला 3 दिवस बाळानं टांगत ठेवलेलं होतं. कारण काय होतं तर ब्रिटिशांच्या विरोधात जे कोणी अशा प्रकारचे उठाव करतील, अशा प्रकारच्या कारवाया करतील, त्यांना अदल घडावी, ब्रिटिशांचं शासन कशा प्रकारचं असतं हे त्यांच्या माध्यमातून कळावं म्हणून त्यांचा जो देह आहे तो त्या झाडाला 3 दिवस त्या ठिकाणी लटकून ठेवलेला होता. आजही ते झाड आपल्याला त्या मामलेदार कचेरीमध्ये पाहायला मिळतं. असा त्यांचा हा चित्त थरारक जो प्रवास आहे तो त्या ठिकाणी चालू होता. अर्थातच त्याची जी ज्योत होती ती त्या ठिकाणी मालवलेली होती. त्यांना फासावरती चढवलं. अर्थातच त्यांचं पार्थिव जे आहे ते पार्थिव काया गेली होती, अपार्थिव प्रेरणा मात्र जिवंत होती. होय, इंग्रजांनी उमाजींना फाशी दिलं. त्यांचं नाशवंत जे शरीर होतं ते नष्ट केलं. त्यांचं शारीरिक त्याचबरोबर अस्तित्व होतं ते संपुष्टात आणलं. त्यांच्या ज्या ज्वालासदृश तेजस्वी देह होता तो त्या ठिकाणी मरण पावलेला होता, त्याला गिळून केलेलं होतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, काही उमाजींच्या क्रांतीचा हा काही शेवट नव्हता. तो तर त्या क्रांतीचा अधिक ज्वलंत बनणारा क्षण होता. त्यांची पार्थिव काया जरी नष्ट झाली तरी त्यांची अपार्थिव प्रेरणा मात्र त्या क्षणी जिवंत होती, आजही आहे आणि अखंड ती राहील अशी त्यांची ही प्रेरणादायी वाटचाल होती. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा शिवरायांचा आदर्श ते समोर ठेवून आपल्या राज्याची त्यांनी स्थापना केली होती त्यावेळेला या मॉस्किटोसनी जेव्हा त्यांना पकडलं त्यावेळेला या थोर क्रांतिकारकाविषयी त्यांना त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकूणच जीवनाचा परिचय करून घेण्याची त्यांना ओढ वाटली. म्हणून जेव्हा त्यांना या तुरुंगात डांबून ठेवलं होतं त्यावेळेला खुद्द हा इंग्रज अधिकारी मॉस्किटोस दररोज त्यांच्या त्या कारागृहात काळ्या कोठडीत जायचा आणि त्यांची मुलाखत घ्यायचा आणि त्या मुलाखतीच्या ज्या काही घटना आहेत त्यांनी त्या आपल्या चरित्रामध्ये, म्हणजे मॉस्किटोस जो इंग्रज अधिकारी होता त्या मॉस्किटोसनी आपल्या चरित्रामध्ये लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे खुद्द इंग्रज अधिकारी सुद्धा त्यांच्या कार्यानं प्रभावित झालेला होता. हा अतिशय शूरवीर, त्यांची शरीरयष्टी बघितली तर धिप्पाड असणारा हा ढाण्यावाग पुरंदरचा खरा तर प्राईड ऑफ पुरंदर म्हणून ओळखला जायचा. लोक त्यांना या उमाजी राजांना प्राईड ऑफ पुरंदर असे म्हणायचे, कारण त्यांनी आपलं जे काही राज्य स्थापन केलेलं होतं त्या राज्याचा कारभार या पुरंदरच्या किल्ल्यावरून काही काळ केलेला होता आणि स्वाभाविकच त्यांना प्राईड ऑफ पुरंदर, प्राईड ऑफ स्वराज्य म्हणणं हे नक्कीच विश्वासार्ह असेल असे डॉक्टर आह साळुंखे सुद्धा आपल्या पुस्तकात नमूद करतात. अशी ही त्यांची कारकीर्द, अतिशय खडतर असणारी कारकीर्द, संपूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळावं, स्वातंत्र्यावरचे अन्याय नष्ट व्हावे, सर्व समाज बांधवांना न्याय मिळावा अशा प्रकारची त्यांची कारकीर्द, त्याच्यासाठी त्यांची धडपड. एक प्रसंग विद्यार्थी मित्रांनो मी सांगतो. स्त्रियांच्या विषयी ते किती चारित्र्यवान होते किंवा स्त्रियांच्या विषयी किती निष्ठा होती त्याचं एक उदाहरण आहे. या पुरंदर प्रांताचे तहसीलदार, एक ब्राह्मण तहसीलदार त्या ठिकाणी आलेले होते आणि या कालखंडामध्ये उमाजी राजांच्या विषयी त्यांनी काही अर्वाच्य असं जे अघटित आहे असं वक्तव्य केलेलं होतं, अशोभनीय असं वक्तव्य केलेलं होतं आणि नक्की होतं. कारण त्यांचा त्यावेळेचा दरारा पाहता, त्यांचं प्रशासन पाहता, त्यांचं सर आहे ते झाडाच्या बाजूला होणं हे नक्की होतं. आता त्यांचं सर छाटलं जाणार हे सगळ्यांना माहीत होतं. अशातच ही बातमी त्या तहसीलदारांच्या पत्नीसोबत म्हणजे त्या माऊलींच्या पर्यंत गेली. की माऊली त्या दऱ्याखोऱ्यात गेली आणि उमाजींना भेटून तिनं उमाजींच्या समोर पदर पसरला आणि उमाजींना म्हणाली, तुमची बहीण म्हणून मला माझं जे कुंकू आहे ते शाबीत ठेवा, माझं कुंकू पुसू नका, अशी जेव्हा त्यांनी प्रार्थना केली त्यावेळेला खरं तर उमाजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलेल्याचं काही त्या ठिकाणी नमूद केलेलं आपल्याला काही पुस्तकात वाचायला मिळतं. असा हा स्त्रियांचा बाणा आणि त्याचबरोबर स्त्रियांचा मान राखणारा. त्यानंतर तो परत प्रत्यक्ष त्यांच्या घरी गेला. त्यावेळेला इंग्रजांचा जो काही लवाजमा आहे तो त्यांना पकडण्यासाठी सर्वत्र पसरलेला असायचा.
तरी सुद्धा उमाजीराजे त्या मामलेदार तहसीलदारच्या घरी गेले आणि त्याला तिथं दरडावून सांगितलं, हा तुझा जो जीव आहे तो केवळ या बहिणीची म्हणजे माझ्या बहिणीची प्रार्थना आहे किंवा बहिणीची ओवाळणे असं समज, असं त्याला सांगितलं. म्हणजे केवळ या मातेनं, या बहिणीनं तुझं कुंकू त्यांचं कुंकू शाबीत राखलेलं आहे किंवा त्यांच्यामुळे तू जिवंत राहिलेला आहेस असं दरडावून ते तिथं जाऊन त्यांना सांगून आलं. म्हणजेच काय, स्त्रियांच्या विषयी सुद्धा किती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जशा पद्धतीनं स्त्रियांचा मान राखला जायचा तसाच मान या उमाजी राजांच्या राज्यामध्ये देखील मानला जात होता. असं हे अतिशय क्रांतिकारी व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं जेव्हा हरपलं त्यावेळेला ज्यांनी त्यांना पकडून दिलं ते खुद्द मॉन्किटॉश त्यांचा जो गौरव आहे तो कोणत्या शब्दात करतात तर इंग्रज अधिकारी म्हणतो, जर काळ अनुकूल असता तर उमाजी दुसरा शिवाजी ठरला असता, आणि देशाला जे काही स्वातंत्र्य फार काळानं मिळालं त्यांना जर साथ लाभली असती तर ते स्वातंत्र्य यापूर्वीच मिळालं असतं असं त्यांनी आपल्या चरित्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. असा हा एक आगळा वेगळा आद्य क्रांतिकारक, संपूर्ण देशासाठी लढणारा हा आद्य क्रांतीवीर, त्यांची आज जयंती आपण आपल्या प्रशालेमध्ये या ठिकाणी साजरी करत आहोत. त्यांच्या या कार्याला, त्यांच्या स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या पशु शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं, आपल्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिराच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो, क्रांतिकारी वंदन करतो आणि माझे 2 शब्द जे वाढलेले आहेत ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरांनी खूप छान माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. यानंतर कार्यक्रमाचा शेवट गोड आभाराने होतो. आभार मानण्यासाठी येत आहे शैलजा सावंत मॅडम. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे इंग्रजी व सामाजिक शास्त्र या विषयाचे गाढे अभ्यासक तसेच सायकल प्रेमी, निसर्गप्रेमी, सांस्कृतिक विभागाचे उपप्रमुख, नावाप्रमाणेच हिम्मतवान असे आदरणीय श्री मलमे सर यांनी मुलांना आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्याविषयी माहिती सांगितली. त्याबद्दल प्रशालेच्या तर्फे त्यांचेही आभार. सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणारे प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक एस सावंत सर यांचेही आभार. प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री जडद सर, पर्यवेक्षिका श्री UV पाटील मॅडम यांचेही आभार. प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून देणारे अध्यापक एस माळी सर यांचेही आभार व कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन करणाऱ्या सौ मोरे मॅडम यांचेही आभार. उपस्थित सर्व शिक्षक अध्यापक बंधू भगिनी यांचेही आभार. चतुर्थ कर्मचारी यांचेही आभार व सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ शूटिंग करणारे PS पाटील सर यांचेही विशेष आभार. या कार्यक्रमाला शांतपणे ऐकून घेणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेही गोड कौतुक.